नमस्कार बांधवांनो, लोकसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे। आचारसंहिता 1-2 दिवसांमध्ये लागेल। अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजानं प्रत्येक गावातून एक उमेदवार, मतदारसंघामध्ये 1000 उमेदवार द्यायचे असे ठरवलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, मायक्रो ओबीसी असेल, ह्या सर्वांवरती सरकारनं जो अन्याय केला आहे आणि त्या अनुषंगानं मराठा समाज जे काही हे उमेदवार उभे करणार आहे या संदर्भात नेमकं काय केलं पाहिजे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल व्हायला पाहिजे। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि जरांगे पाटलापर्यंत हा मेसेज सुद्धा जायला पाहिजे। प्रथम आपण आपलं मत मांडू, तुम्ही त्यावरती रिॲक्ट व्हा, तुमची मतं कळवा, खाली कमेंट्सला पण तुमची माहिती द्या आणि त्याचबरोबरीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे जे कोणी संबंधित लोक आहेत तिथपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर या अनुषंगानं मी यापूर्वी तिसरी आघाडी म्हणून एक व्हिडिओ टाकला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्यानंतर वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवरती सांगत आलो आहे की मराठा आंदोलन मिळण्यासाठी जर राजकारणामध्ये जाण्याची वेळ आली तर मराठा समाजानं राजकारणात सुद्धा उतरलं पाहिजे असं आम्ही वारंवार सांगत आलो आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आज माहिती पाहण्याचा प्रयत्न करतोय। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे मराठा आंदोलन उभं झाल्यापासून फक्त मराठा समाजच या आंदोलनामध्ये सहभागी अशातला भाग नाही। या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज सहभागी आहे, मागासवर्गीय समाज जे दलित बांधव आहेत ते ह्या मराठा आंदोलनाच्या पाठीमागं आहेत। मायक्रो ओबीसी सुद्धा म्हणतोय की मराठाला आरक्षण भेटलं पाहिजेच, त्यांचे नेते म्हणत आहेत। आणि ओबीसी मधल्या ज्या जाती आहेत त्या सुद्धा खाजगीमध्ये म्हणतात की मराठाला आरक्षण भेटलं पाहिजे। ज्यावेळेला त्यांचे नेते विरोध करतात त्यावेळेला काही जण त्यांना सपोर्ट वगैरे दाखवत असतील, परंतु सर्वसामान्यपणे महाराष्ट्रातल्या लोकांची भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे। आणि आता ह्या स्टेपला सरकार ज्या सुडबुद्धीनं वागतंय त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक जाती धर्माचे लोक आहेत जे मराठा समाजाच्या पाठीमागे आहेत। मला असं वाटतं पूर्वीही आपण या विषयावरती बोललो आहे। अगदी 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की जर राजकारण हाच पर्याय, एवढा एकमेव पर्याय आपल्या समोर शिल्लक राहणार असेल तर विलाज नाही, राजकारणात यावं लागेल। जरांगे पाटील सांगतायत वारंवार की मी राजकारणामध्ये येणार नाही, तो माझा मार्ग नाही वगैरे वगैरे। ऐन वेळेला मराठा समाजाचा जर काही फोर्स वाढला तर ते एका दिवस तयार होतील, किंबहुना मराठा समाजानं फोर्स वाढवला पाहिजे, त्यांनी होकार द्यावा आणि त्यांना प्रत्यक्षात थांबायचं नसेल तर त्यांच्या वतीनं कुणी काय उभं करत नाहीत, त्यांना ते उभं करावं। आणि त्या संदर्भातला फॉर्म्युला सांगायचा म्हटला, आता आपण इतके मोठे माणसं नाहीत की महाराष्ट्र लेवलला लोकसभेला या फॉर्म्युल्यानुसारच तुम्ही माणसं उभं करा, सांगितलं की आपण मोठे नाहीत, परंतु आपण एक आयडिया सांगतोय आणि त्या पद्धतीनं सरकारनं आपलं मराठा समाज असेल किंवा जरांगे पाटील असतील किंवा यातले काही नेते असतील त्या लोकांनी त्याला साजेसं किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करून त्या पद्धतीनं एक कारवाई करून आपल्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक लढवली पाहिजे। आपण पूर्वी सांगितलं आहे तिसरी आघाडी म्हणून। माझं असं मत आहे की बच्चू कडू, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे ह्या तिघांची पक्ष आहेत, ह्या तिघांनी एकत्रित यावं आणि जरांगे पाटलांचा सपोर्ट घ्यावा आणि तिसरी आघाडी हा पर्याय द्यावा। आता आज जे 1000 उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून द्यायचं असं म्हटलं जात आहे, जरी तुम्ही 1000 उमेदवार दिलातही, आता अलीकडल्या काळात आणखी धनगर समाज सुद्धा उमेदवार देणार असं ऐकायला भेटते, तर मराठा समाजानं जे उमेदवार द्यायचे उमेदवार जरी दिला तरी त्या उमेदवाराला मतदान करू नये असं माझं मत आहे। आपलं मत वाया घालू नका, आपलं मत कुणाला द्यायचं हे ठरवा। ही तिसरी आघाडी तयार केली आहे म्हणून, तर तिसऱ्या आघाडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक घ्यावेत। वंचित बहुजन आघाडी आहे, प्रहार आहे, संभाजीराजेची स्वराज संघटना आहे आणि परत जरांगे पाटील, ह्या सर्वांनी एकत्रित येऊन मराठा असेल, मागासवर्गीय असतील, धनगर असतील, ओबीसीमधील बांधव असतील, ह्या सर्वांचे प्रतिनिधी ह्या 48 मध्ये यावेत, अशा पद्धतीने जागा उभा कराव्यात आणि सर्वांनी मिळून या ठिकाणच्या 48 जागा निवडून आणाव्यात। आता ह्या 48 जागेमध्ये किंवा लोकसभेमध्ये जाणं का आवश्यक आहे, तर आज तुम्ही पाहताय साधा JCBतून फुलं टाकली म्हणून जर कारवाई होत असेल
तर सत्तेमुळे होतं ना. तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून तुम्ही आज काही करताय. म्हणजे जर हातामध्ये सत्ता नसेल आणि तुम्ही हातबल होणार असाल तर तुम्ही सत्तेमध्ये जायला पाहिजे, काहीच हरकत नाही. आपल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसी समाजातील काही नेत्यांनी एल्गार मोर्चे काढले आणि आपल्याला उत्तर देत देत त्यांनी एक पक्ष पण काढला ओबीसीचा आता. आणि तिथं ओबीसीच्या मधून काय माणसं उभा करतील नाही करतील पण ते पक्ष काढला. ते राजकारणामध्ये उतरून राजकीय विरोध करायला सक्षम आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला नवीन जरांगे पाटलांना सुद्धा विनंती असणार आहे की तुम्ही नवीन पक्ष भले नका काढू, परंतु काही उमेदवार आपण उभा करावेत आणि सपोर्ट करावा आपल्या सकल मराठा बांधवाचा किंवा आपल्या क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली त्याला सपोर्ट करावा, क्रांती मोर्चाचा सपोर्ट. आणि जे काही ह्या आंदोलनामध्ये सहभागी जरांगे पाटील असतील, अतिश सराटे असतील, बाळासाहेब सराटे असतील, इतर जे काही विनोद पाटील आहेत, आणखीन लोक आहेत, हे सर्वांनी एकत्रितपणे येऊन मराठा समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, धनगर समाज आणि ओबीसीमधील इतर जाती या सर्वांनी एकत्रित यावं. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक नवीन पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू होईल. हे जे एक गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे असं बोललं जातं आहे, त्याला एक पर्याय भेटेल. म्हणजे लोकांना पर्याय महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन पर्याय सोडून तिसरं कोणाला मतदान करायचं हा लोकांसमोर पर्याय नेतो. तो पर्याय आपण द्यावा. बाकी लोक निवडतील महायुतीला मतदान करायचं आहे, महाविकास आघाडीला करायचं आहे की ह्या तिसऱ्या आघाडीला करायचं आहे, परंतु एक पर्याय आता निश्चितपणे द्यावा असं मला वाटतं. आणि या विषयावरती आपण जे पाहणारे लोक आहेत, तुम्ही खाली आपल्या कमेंट्स मतं कळवा की तुम्हाला काय वाटतं की मराठा आणि वंचित एका जागी यावं, की मराठा वंचित आणि प्रहार एका जागी यावं, की स्वराज संघटना, प्रहार आणि वंचित आघाडी ह्या तिघांनी एकत्रित येऊन जरांगे पाटलाला सोबत घेऊन तिसरी आघाडी काढावी. तुमचं मत काय हे निश्चितपणे कळवा. आणि मराठा समाजाचे जे काही 1000 मतं उमेदवार उभा करायचं असं ठरलेलं आहे, तर माझं असं मत आहे की त्या उमेदवाराला मतदान पडू नये, त्यांना मतदान करायचं नाही. कारण आपलं मत वाया घालू नका. त्यांना मतदान केलं तर तुमचं जे काही लढाई चालू आहे त्याला काही चालत नाही. त्याच्यामुळं मतदान कोणाला करायचं ठरवा, त्यांनाच मतदान करा. उमेदवार भले तुम्ही उभा करचाल, त्यांना मतदान करून मत वाया घालू नये असं माझं मत आहे. या बाबतीमध्ये सुद्धा आपले मतं आवश्यक आहेत. परंतु राजकारणामध्ये तुम्ही जे काही उमेदवार उभे करणार आहेत हे 1000 सोडून देऊन राजकारणाच्या व्यतिरिक्त आघाडीच्या माध्यमातून जे काही उमेदवार उभा करचाल ते निवडून येतील अशा पद्धतीनेच उमेदवार द्यावेत. आणि राजकारणामध्ये ह्या सत्तेमध्ये आपला सहभाग नोंदवावा, तरच मराठा असेल, हे जे काही बहुजन आहेत यांना न्याय भेटू शकेल. मग त्याचा मराठा आला, मागासवर्गीय आले वंचित बहुजनच्या माध्यमातून, धनगर समाज आला, ओबीसी समाज आला, ओबीसीमधल्या काही छोटे मोठे लोक सोडले तर बाकी ओबीसी समाज सुद्धा मराठा आरक्षणाच्या पाठीमागच आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित यावं आणि त्यानंतरच्या काळामध्ये जशी लोकसंख्या त्या हिशोबानं आरक्षण अशा पद्धतीची एक अंमलबजावणी करता येऊ शकेल. कारण हे आरक्षणधारजी लोक आहेत. बच्चू कडू असतील, आंबेडकर असतील, जरांगे पाटील असतील किंवा मग छत्रपती शाहू महाराजांचे पुढची पिढी संभाजीराजे असतील, हे सर्व लोक आरक्षणधारजीने आहेत. यांना आरक्षणाला पाठिंबा करणारे लोक आहेत हे. आणि त्यामुळे हे सत्तेमध्ये आल्याच्यानंतर सर्वांना समान न्याय मिळू शकतो. आणि त्या अनुषंगानं एकत्रितपणे येऊन हे इलेक्शन कसं लढवता येईल यासाठीचा प्रयत्न आवश्यक आहे. आणि वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा. हा व्हिडिओ व्हायरल करा. आपण हाच व्हिडिओ म्हणून नाही, अनेक लोक आहेत या संदर्भामधले मतं मांडणारे, यावरती आता फटाफट रिॲक्ट होणं आवश्यक आहे. आणि जरांगे पाटील असतील किंवा हे जे कोणी हे पुढाकार घेऊ शकतील, मग प्रहारमधून पुढाकार घेतला जाईल, संभाजीराजाकडून घेतला जाईल किंवा मग वंचित बहुजन आघाडीकडून आंबेडकरांकडून घेतला जाईल, कोणतं पुढाकार घेईल आणि ही एक नवीन यंत्रणा उभा करून तिसरा पर्याय करून देऊ शकेल, त्या अनुषंगाने हालचाली होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जर आपण सहमत असाल तर निश्चितपणे हा लाईक करा आणि हा व्हिडिओला शेअर करा, इतर आपण पोहोचवा. आणि असेच मतं मांडणारे जे काही इतर आणखी लोक आहेत, बांधव आहेत आपले, मग ते कुठल्या समाजाचे असतील, परंतु या अनुषंगानं जे मतं मांडतायत त्या लोकांचे व्हिडिओसुद्धा आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आता हे प्रचार होत चालणार आहे. अगदी जे काही न्यूज चॅनल आहेत ह्या लोकांनी आता या बातम्या दाखवायचं बंद केलं आहे. त्याच्यामुळं यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी काम करणारे लोक आहेत, हे माझं चॅनल असेल किंवा मग आपले ATM गुरु भगत सर असतील किंवा मग G9 म्हणून शेवण म्हणून देशमुख आहेत, हेमंत गद्री, तर ते जरांगे पाटलाचं लाईव्ह दाखवत आहेत. परत अभय पाटील काहीतरी ते पण आहेत.
उदय पाटील कधी, असे अनेक बांधव आहेत. त्या सर्वांचे व्हिडिओ जे तुम्हाला मस्त चांगले वाटतात ते जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करणं आवश्यक आहे. त्यांना सपोर्ट करा, आमच्या या चॅनलला सपोर्ट करा, ह्या सर्वच लोकांना सपोर्ट करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि या अनुषंगानं काहीतरी क्रांती व्हावी म्हणून आपली मतं सुद्धा निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.